वैतागलोय नुसता. ती बायको आमची काय बोलायचं असं वाटतंय धरून आपटावी तिला. जाऊ दे काय बोलण्यात अर्थ नाही हो. संसार करून कंटाळलोय. बघू ते कार्टा आमचं महाभयंकर नालायक पोरगं आलं ना असं डोकं खातं काय नको ते विचारतं. असं वाटतं त्याला तर का नाही चुका आपल्या त्यामुळे मान्य करायला शिकायचं. जाऊ दे पेपरला काय आलंय बघूया. महत्वाच्या बातम्या असतील. ओंक्या हा बाबा तेल घेऊन या. आणलंय ना बाबा. मालिश कर. करतो बाबा. तुमचे केस जात आहेत का गेलेले येत आहेत? अरे गेलेले यायला लागले. तू मालिश कर. गेलेले येत आहेत होय. हा आज काय झालं लईच लाडत आलाय. त्याला काय काहीतरी पाहिजे असेल. बाबा मी येतोय. आजा वाटेल लाग. अहो तो खरंच चाललाय. अरे जाऊन दे ना पिढा गेली. विचारणार नाही बाबा कुठे चाललोय? अजिबात नाही. बिना मागं बघताच. ठीक आहे नका विचारू. पण माझं एक काम होतं. मला थोडे पैसे पाहिजे होते. ऐकंड घे. अहो बाबा आईला पहिलेच विचारलंय मी. तिने हात वर करले नेहमीपाशी नेहमी सारखं. किती पाहिजे? बाबा मला पैशांची गरज आहे. मला जास्त नाही हो बाबा. एक 5 लाख रुपयांची गरज होती. 5 लाख रुपये? 5 लाख रुपये पाहिजे तुला? आई ग आई ग अगं आई अगं अगं आई अगं आई. बाबा ओरडू ओरडू माझं घास कोरडू कोरडू. ऐकून तर घ्या का लागताय त्याला पैसे. ऐकून घ्या एकदा. का पाहिजे पैसे तुला? बोल. बाबा मला परदेशात जायचंय. परदेशात जायचंय? कशाला जायचंय? बाबा मला परदेशात जायचंय आणि मला तिकडं करायचंय. काय करायचंय? करिअर. मला तिकडं करिअर करायचं. कारण मला कळलंय. मला कचून कळलं. बाबा बाबा आई अगं आई अगं अगं आई. हा पाळून माझी चूक झाल्या. तुला पाळलंय ते चुकलंय. बाबा ओ बाबा कळून चुकलंय. कळून बाबा तुम्हाला सांगतो मला कळून चुकलंय. मला कळून चुकलंय की बाबा या देशात माझं काहीही होणार नाहीये. अरे भारतासारख्या समृद्ध देशात तुझं काही होणार नसेल ना तर जगाच्या पाठीवर कुठल्याच देशात तुझं काहीच होणार नाही. ओंक्या सरळ बोल. मी आज ठरवलंय तुला मारायचं नाही. सरळ बोल. सरळ बोलतो नीट बाबा. बोलायचं. नीट बोलतो बाबा. मला परदेशात जायचंय आणि मला तिकडे बिझनेस उभा करायचा आहे. बिझनेस करायचा आहे? बरं त्यासाठी लका परदेशात जायला तोंड बघितलेस का? मटणात लिंबू पिळला का नाही? असलेलं का तोंड तुझं आणि म्हणे मी परदेशात चाललोय. हे नमे सांग त्याला जरा सुधार म्हणावं आता तरी. थांबा सांगते. अरे खरे बाळा त्याचं. आई तू पण बाबांचं. अरे तू तिथे जाऊन कुठे राहणार काय खाणार? शी तू पण आई असं तू पण बाबांची बाजू घेते. अहो आई अगं आई त्या कोलंबसच्या आई वडिलांनी असा विचार केला असता ना त्यांच्या मुलाला बाहेर पाठवलं नसतं अडवलं असतं ना तर आज जगाला नेपाळ नावाचा देश सापडला नसता. नेपाळ बाबा बाबा अगं आई कोलंबसनं नेपाळचा शोध लावला. बाळा कोलंबस जर का आता आला ना तर संख्येने कानाखाली द्यायला येईल. बाकी येणार नाही कोलंबस. बाबा तुम्ही चिडू नका बाबा. नाही मी आज संकष्ट आहे माझी. मी व्रत ठेवलंय तुला मारणार नाही. बाबा सांभाळून वाट. बाबा तुम्हाला सांगतो बाबा ज्यांनी जग फिरलंय ना बाबा ज्यांनी जगभ्रमंती केली ज्यांनी देश सोडले ना बाबा जग त्यांनाच लक्षात ठेवतो. खांडेकरांना कोण लक्षात ठेवतंय? खांडेकरांना कोण लक्षात ठेवतंय? म्हणजे माझ्या डोळ्यात बघा बाबा. हे नुसत्या मिशा वाढून ये ना काही होत नसतंय. मिशा तर मांजर पण वाढवते. काय बोलतो तो? काय बोलतो तो? काय कुठे बोलतोय तो? जाऊ दे ना त्याला त्याची इच्छा आकांक्षा पूर्ण करू द्या ना. काय केलंय त्यांनी? अगं त्याला भरारी घ्यायची आहे. आकाशात उंच उडायचं आहे. पण उडता उडता ते हागत उडतंय. त्याचं काय करायचं? अरे बाबा मी उडत असताना मी जर हागत असेल तर त्याची काळजी लोकांनी घ्यायची. त्यांनी छत्री डोक्यावर घ्यायची ना. राहू द्या ना. देऊन टाका पैसे द्यायला. बरं तू म्हणतेस म्हणून पैसे देतो. कुठे जाणार आहे सांग? ते अजून ठरलं नाही.
ठरलं नाही. बाबा 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 तुम्ही आगावर राहा तुम्ही. आई सांग ना तू बाबांना. कुठल्या देशात जाणारा विचार करा. बाबा हे बघा, सध्या मला आहे ना ती एक कन्व्हेन्शनल जी चौकट आहे ना, चौकट ती क्रॉस करायची. आणि मला असं वाटतं की मी कुठल्या तरी लांब ठिकाणी गेलो पाहिजे. मी आहे ना अरब कंट्रीमध्ये गेलो पाहिजे. अरबला जा ना, जा बघा. काय करणार तिथे जाऊन? ती अरबच ठरवली. बाबा 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 थांबा थांबा हळू. त्याला कुठे जायचं माहित नाही, काय करायचं माहित नाही, अरबच ठरवतील म्हणतोय. अजून कोण आहे तुझ्यासोबत? माझ्यासोबत ओमक्या आले आले आले. हाय ओमकार. हाय, हाय. आपलं कोण निघणे? आई बाबा निघ निघ नको. काही नाही आई बाबा. बाळा बाबा these are my friends. This is Dattu and this is Bittu. आणि हे सुद्धा माझ्या बरोबर येणार आहे. तुझ्यासोबत? अरे काय पावन अंडे आणायला चालला काय? बाबा पाव आणि अंडे नाही, हे पण माझ्यासोबत बिझनेस करायला येणार आहे विदेशात. कुठल्या देशात जाणार? देश सांगा पहिला. देश किती वेळ लागतो बाबा? तुम्ही देश 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 तुमची हे ना भुरसटलेली. तुमची ना बाबा ही जे भुरसटलेले विचार आहे ना ते सोडून द्या. अहो जग बदलत चाललंय. कुठं काय बॅग घेतली आम्ही निघून जाऊ. यार इकडे त्यांना देश सांगू. सांगा पहिला. हे सांगतो बाबा. नाही. तू सांगून ठेव. तुझं लक्ष आधी नाही. करता ना. तुझा लाड सगळा झालाय. जाऊ द्या काही तू हायच माझ्या खांदे एवढी, खांद्याच्या वर तुला काय नाही, त्यामुळे सगळं व्हायला लागले. अहो जाऊ हे, द्या काही ऐका करताय ऐका ना. आई बाबा आमचं ठरलंय. कुठे ठरलंय? मला असं वाटतं आम्ही गेलो पाहिजे चेकोस्लोवाकिया. अरे बाबा तो देश आहे. बाळा तू कुठे जाणार आहे? बोगोस्लोवाकिया. बाळा तू सांग, बरोबर नाव सांगा. चेकोस्लोवाकिया. अरे बाबा ते माझे मित्र. आई तू बाबांना सांग ना. तुम्हाला ज्या देशाचं नाव येत नाही तिकडे जायची स्वप्न तुमची. देशाचं नाव बरं जाऊ दे, जावा. मी शांत झालो. मला सांगा तिथे जाऊन कुठला बिझनेस करणार आहे? तिकडे जाऊन बाबा मला एक छान कल्पना आहे. म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार असेल तर मी सांगेल तुम्हाला. सांग कुठला बिझनेस करणार? बाबा मला असं वाटतं तिकडे जाऊन आम्ही तिघांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला. कुक्कुटपालन व्यवसाय बाबा. कुक्कुटपालन असते असं त्यांना विचारा. तुम्ही याला विचारा, माझ्या मित्रांना विचारा बाबा. बाळा कुठला व्यवसाय आहे? आम्ही तिथं कुक्कुटपालन करणार. बाबा माझे मित्र आहे बाबा ते, त्यांना मारू नका. तुझा कुठला बिझनेस आहे? आम्ही कुक्कुटपालन करणार आहे. हळू माझ्यासोबत शेजाऱ्यांनी पण आत्महत्या करायला पाहिजे होती, मी पण करायला पाहिजे होती, तर ही तीन आली नसते. बाबा ते माझे मित्र आहे. मी तुमचा मुलगा आहे. मला खरंच कळलं ना तुमचं चुकट बुकुट पालन काय आहे. एकदा समजावून सांगा, नीट सांग. सांगा समजू ना. तू सांग. अहो काका, अशा गुबदुल्ल्या कोंबड्या घ्यायच्या, शेड मध्ये टाकायच्या. हा. मग त्या कशा टुपुक 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 अंडे द्या ना. आणि ते अंडी आम्ही अमेरिकेत जाऊन रक्कड पैसा कमवणार. ऐकलं बाबा कशी बिझनेस आयडिया. आणि ही बिझनेस आयडिया वापरून आम्ही फॉरेन मध्ये फक्त डॉलर मध्ये पैसा कमावू. बर हा. आणि आई हे खास तुझ्यासाठी सांगतो. तुझा मुलगा आहे, तुला अभिमान राहील. पुढच्या 3 वर्षात जगातल्या टॉप 10 श्रीमंताच्या यादीत आमच्या तिघांचं नाव असणार आहे. बघा काय स्वप्न पोरांची कळलं का बाबा? बघू राहिले. लय मोठी सोबत. अरे अंकी मी आले. चल ना आपली फ्लाईट मिस होईल. चल ना. कोण आहे? असं कोण बघू- आहे? असं बघू नका बाबा, ती माझी गर्लफ्रेंड आहे. आणि एवढ्या वर्षांनी एक गर्लफ्रेंड भेटली. बाळा तुझे डोळे चांगले आहेत ना? तुला मोतीबिंदू वगैरे काय झालं नाही ना तरुणपणा? नाही. अरे या आमच्या अंकीला गावातलं डोंकी सुद्धा कोण भेटत नाही. आई सांग ना बाबा. चालायला लागला. काही पण बोलतात गर्लफ्रेंड समोर. ह्यो गल्लीनं चालायला लागला की काळं कुत्रं सुद्धा मागं फिरून जातं. आणि तुला ओंकी आवडला. काय आवडलं तुला या ओंकीत? बाबा हे बघा, मी ओंकीवर ना खूप प्रेम करते आणि मी ओंकीसोबत कुठे पण राहायला तयार आहे. अगं कुठं पण म्हणजे ते तुला फुटपाटवर नाही तर झोपडपट्टीवर ठेवणार आहे. त्याची लायकी नाही चांगल्या घरात आता राहायची. माझी लायकी काढू नका. आपली सून आहे ती, तुमचं काय चाललंय? सून पण कधी झाली? पाया पड आईच्या पाया पड. उभी राहा.
तू नदी आपली काय चाललंय तुमचं बाबा हळू बाबा शांत हो ना. आई जरा बाबा आई बाबांचा बीपी शूट होईल. तुम्ही मला न सांगता हे ठरवलंच कसं आहे? बाबा मी तुम्हाला सांगणार होतो बाबा. बसा ठीक आहे बाबा. बसून घ्या तिचं नंतर बघू. मला पहिले सांगा तुम्हाला भारत का सोडायचं? भारतात बिझनेस करा, तिचं असू दे, तिचं वाटवं तिचं तू करणारच आहे, करून टाक. अहो काका भारतात सक्सेस होत नाही. सक्सेस होत नाही. बर अहो काका भारतात बिझनेस करायसाठी इथून टेबला खालून पैसे दिल्याशिवाय टेबलावरून फायलाच येत नाही. म्हटलं ना बाबा. बाबा मी तुम्हाला सांगतो ह्या भारतातल्या तरुणांना भारत सोडल्याशिवाय काही त्यांचं होणार नाही. त्यांचा फायदा भारत सोडण्यातच आहे. भारतात राहून आमचं कल्याण होऊ शकत नाही बाबा. काय बोलतो तो? अक्कल आहे त्याला? ज्या भारत मातेनं आपल्याला शिकवलं, मोठं केलं, जगायचं ज्ञान दिलं, त्या भारतात राहू शकत नाही आणि याला परदेशात जायचंय. अरे लायकी आहे का याची? त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून कोण ठेवून घेणार नाही आणि हा म्हणतो मला परदेशात जायचंय. अरे तुमच्यासारखाच विचार जर का बाबासाहेबांनी केला असता, तिकडे गेले असते, चिक्कार पैसा मिळाला असता, पण आपल्याला संविधान कोणी दिलं असतं? अरे हाच विचार अब्दुल कलामांनी केला असता तर आपण आण्विक शक्ती झालो असतो का? अरे हाच विचार जर का ध्यानचंद यांनी केला असता तर आपल्याला ऑलिम्पिकची पदकं मिळाली असती का? अरे 1947ला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस आपल्याला लाईट, पाणी, रस्ते काही नव्हतं. पण आज बघा, आज भारत या सगळ्या क्षेत्रात परिपूर्ण होऊन घोडदौड करत चालू आहे. जगातली 5 नंबरची अर्थव्यवस्था आपण झालो आणि तुम्ही म्हणताय आमच्या भारतात काही नाही. अरे भारतासारखा सर्वसंपन्न देश तुम्हाला जगात मिळणार नाही, जिथं सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्र राहतात आणि व्यवसाय करतात. आणि तुम्हाला वाटतं आम्ही या देशात राहू शकत नाही? तुम्हाला जर का राहायचं नसेल तर चालते व्हा, पण या भारतात काही होत नाही आणि भारत चांगला नाही हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही गरज होती देशाची त्यावेळेस देश तुमच्यासाठी उभा राहिला. पण आज एक तरुण म्हणून तुम्ही देशासाठी उभा राहण्याची गरज आहे तर तुम्ही पळपुट्यासारखं पळून जात आहे. अरे आदर्श ठेवा आमच्या महामानवांचा आणि देशासाठी काम करायला शिका, तर कुठेतरी आमचा देश महासत्ता होईल. बाबा कुठेतरी चुकतंय आमचं असं वाटतं मला. बाबा मी ही भूमिका घेतली कारण आम्ही पाहतो, आम्ही वाचतो, आम्ही वृत्तपत्रात वाचतो, आम्ही सोशल मीडियावर पाहतो. दरवर्षी या देशातले लाखो तरुण तरुणी, लाखो युवक देश सोडून नोकरी पाण्यासाठी, धंद्यासाठी परदेशात जातात. ते तिकडे नोकरी करतात, सेटल होतात, आयुष्य आरामाचं आयुष्य जगतात, भोगविलासात आयुष्य जगतात आणि परत परतीचे दारं बंद करून टाकतात. पण दुसरी बाजू अशी आहे की याच देशाचे या समाजाचे करोडो युवक इथं राहून या देशातील वंचितांच्या, या देशातील शोषितांच्या, या देशातील दुर्बलांच्या आयुष्याचं पुनरुत्थान करण्याचे काम करतायत. ते धडपड करतायत इथं राहून की भारताचा चेहरा आम्ही बदलून टाकू, भारतीय समाज चेहरा आम्ही बदलून टाकू. या भारत देशात शेकडो NGOs आहेत, शेकडो सिव्हिल सोसायटी ग्रुप्स आहेत जे या आपल्या समाजातील जो शेवटचा माणूस आहे त्याला बदलण्याचं काम करतायत, त्याच्या दैनंदिन आयुष्याचा संघर्ष हटवण्याचं काम करतायत. आणि आपल्या समोर सगळ्यात उत्तम उदाहरण आहे आमटे कुटुंबांचं. आमटे कुटुंब जे आज वंचित कुटुंबासाठी, वंचित लोकांसाठी, उपेक्षित घटकांसाठी जे काम करतंय, त्यांचा लोक बिरादरी प्रकल्प झाला, सोमनाथ प्रकल्प झाला, आनंदवन प्रकल्प झाला, असे किती काम आहे आमटे कुटुंबाचे, किती त्यांचे समाजावर उभरून आहेत. बाबा मी तुम्हाला आज उत्तर देतो की आम्ही या देशाचे तरुण, आम्ही या देशाचे युवक देश सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही इथंच थांबणार, या समाजात थांबणार आणि त्या समाजात जो शेवटचा माणूस आहे त्याच्या उत्थानाचं, त्याच्या पुनरुत्थानाचं काम करणार. मला असं वाटतं गौतम बुद्धांनी म्हटलंच आहे की देर इज नो पर्सनल लिबरेशन, लिबरेशन इज अ कलेक्टिव्ह थिंग. म्हणजेच वैयक्तिक मुक्ती हा पर्याय नाहीच आहे. जेव्हा तुम्ही समाजात जाऊन लोकांसाठी काम करतात आणि त्याच्यातून तुम्हाला जो आनंद मिळतो तीच तुमची खरी मुक्ती. वा क्या आज सबलाच माझा पोरगा. बाबा मला माफ केलं. नक्की माफ केलं तुला. थँक्यू बाबा. धन्यवाद.